लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटीच्या घरात आहे। आता या महिलांना योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या जागी आता 2100 रुपये मिळणार आहेत। त्याबाबत सरकारमधील माजी मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले। लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे। दरम्यान या योजनेतील दिलं जाणारं आर्थिक सहाय्य आता वाढवलं जाणार आहे। येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच मार्च 2025 पर्यंत लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पैशाची वाढ केली जाईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे। विशेषतः लाडकी बहीण योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरली आहे। घर खर्च चालवण्यासाठी त्यांना मोठं आर्थिक सहाय्य मिळालं। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे। या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत। ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरू केली जाणार आहे। दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही अर्जदारांची अर्ज बाद करण्यात आलेली आहेत। हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। अर्ज केल्यानंतरही अनेकांच्या बँक खात्यात पैसे आले नसल्याची तक्रार बहुतेक महिलांनी केलेली आहे। अर्ज करणाऱ्या महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही। आता तुम्ही म्हणाल आर्थिक स्थिती चांगलं असणं म्हणजे काय, तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसतो। जर हा अर्ज करणारी महिला शेतकरी असेल आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्या महिलांना योजनेचे पैसे मिळतात। तसंच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही। या योजनेचा लाभ बहुतांश ग्रामीण महिलांनी घेतलाय। ग्रामीण भागातील महिलांना पुरेशी बँकेची माहिती नसते। बऱ्याच बहिणी ह्या इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंग करत नाहीत, त्यामुळे बँक खात्यात पैसे आले का नाही हे देखील त्यांना कळत नाही। त्यामुळे पैसे आल्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैशांची तपासणी कशी कराल याची माहिती आज आम्ही देत आहोत। तर पहिलं म्हणजे योजनेचा नवीन हप्ता पाठवण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला आधी बँकेत जावं लागेल। बँकेत जाऊन काउंटरवर चौकशी करू शकता किंवा कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यावर जमा झालेली रकमेबाबत विचारणा करू शकता। दुसरं म्हणजे कुणी ऑनलाईन बँकिंग सेवा घेत असेल तर त्या बँकेच्या ॲपद्वारे बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता। त्यातून तुम्हाला तुमच्या खात्यातील पैशांची माहिती होईल। तिसरं म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि बँक खात्याशी जोडला असेल तर तुम्हाला बँकेचा मेसेज येईल।